नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, एकनाथ शिंदे यांना संपविण्याचा डाव जो आहे देवेंद्र फडणवीस भाजपकडनं रचला जात होता, परंतु जसजशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत तसतसं एकनाथ शिंदे यांना मोठा दणका त्यांच्या स्वपक्षातून भेटताना दिसत आहे। सर्वात पहिला दणका जो आहे त्यांना जळगाव, त्यानंतर धाराशिव आणि तिसरा दणका त्यांना सोलापूर मधून भेटलाय। सोलापूर मधून तर अक्षरशः त्यांचे 40 पदाधिकारी त्यांना सोडून गेलेत। तर असं नेमकं काय घडलंय ज्यामुळे एकनाथ शिंदे यांचा पक्ष जो आहे डबघाईला येत आहे किंवा त्यांना संपविण्याचा जो डाव आहे भाजपचा तो सक्सेस होताना दिसत आहे। आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। सर्वात अगोदर जो आहे एकनाथ शिंदे यांना दणका बसतो तो जळगाव मधून। जळगाव मध्ये त्यांचे जे जिल्हा अध्यक्ष होते निलेश पाटील यांनी जे आहे ते सर्वात अगोदर तिथे नाराजी व्यक्त केली, कारण त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो ठाकरे गटातून जे विष्णू बांगले आले होते, माजी महापौर असणारे, ते आल्या त्यांना जे आहे त्या ठिकाणी जळगावामध्ये जिल्हा अध्यक्ष पद देण्यात आलं आणि त्या ठिकाणावरून निलेश पाटील यांना हटविण्यात आलं। त्यामुळे त्या ठिकाणी सर्वप्रथम निलेश पाटील हे नाराज झाले आणि त्यांनी जे आहे पक्षाला सोड चिठ्ठी देण्याचं त्या ठिकाणी ठरविलं। 2 नंबरवरती येतं धाराशिव। धाराशिव मध्ये सर्वात जास्त जे प्रकरण जर कुठलं गाजलं असेल तर शिंदे गटामध्ये ते होतं बॅनरबाजीचं, कारण बॅनरबाजीमध्ये त्या ठिकाणी जे आहे धाराशिव मध्ये त्यांचा एकमेव आमदार आहे ते म्हणजे तानाजी सावंत, आणि तानाजी सावंत यांचा फोटो जो आहे त्या ठिकाणी असणाऱ्या बॅनरवरनं हटविण्यात आला। त्यामुळे त्यांचे राज्य समन्वयक असणारे राजन साळवी यांच्या सभेमध्ये एका ठिकाणी त्यांची जी बैठक चालू होती त्यामध्ये शिवसैनिकांनी म्हणजे जे शिंदे गटाचे शिवसैनिक आहेत त्यांनी त्या ठिकाणी गोंधळवर राडा घालायला सुरुवात केली। तानाजी सावंत समर्थक जे होते मित्रांनो त्यांनी फक्त त्या ठिकाणी गोंधळच नाही घातला तर राज्य समन्वयक असणारे साळवी यांच्या समोर त्यांनी ज्या घोषणाबाजी देखील करायला सुरुवात केली। त्यानंतर त्या ठिकाणावरून देखील मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळालं। तर यानंतर सोलापूर मधून जे आहे जवळपास 40 लोकांनी जे आहे थेट एकनाथ शिंदे यांना सोड चिठ्ठी दिली। तानाजी सावंत यांचे बंधू असणारे शिवाजी सावंत हे जे आहे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख होते, परंतु त्या ठिकाणावरून त्यांनी जे आहे त्या पदाचा राजीनामा दिलाय। त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांचं सोलापूरकडे लक्ष नाही आणि त्यासोबत त्या ठिकाणी जो काही पक्षाचा अंतर्गत गोंधळ चालू आहे तो मिटविण्यासाठी देखील एकनाथ शिंदे कुठल्याही प्रकारचा पुढाकार घेत नाही। त्यामुळे त्या ठिकाणी तानाजी सावंत यांचे बंधू असणारे शिवाजी सावंत यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलाय। त्यांच्यासोबत जवळपास 11 जणांनी त्या ठिकाणावरून राजीनामा दिलाय आणि यानंतर हे प्रकरण इथंच थांबलं नाही, तर यानंतर जवळपास त्या ठिकाणावरून शिंदे गटाची जी युवा सेना आहे त्यामधून जवळ 21 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय। म्हणजे जवळपास टोटल 40 जणांनी जे आहे सोलापूर या ठिकाणावरून राजीनामा दिलाय। जसजशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत तसतसे एकनाथ शिंदे यांना एका पाठोपाठ एक दणके भेटताना दिसत आहे। सर्वात अगोदर त्यांना जे भाजपकडनं डिवसलं जात आहे, त्यांनी जे काही निर्णय घेतले होते मुख्यमंत्री असताना ते सर्वचे सर्व कॅन्सल करण्याचं किंवा ते निर्णय मागे घेण्याचं काम जे आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं चालू आहे। तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।